नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. माढा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून माढ्याचा तिढा सुटणार की आणि वाढणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. उमेदवारीवरून मोठी चुरस दिसून येत आहे. भाजपकडून माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्यासह रामराजे निंबाळकर यांची नाराजी ओढवून घेतली आहे. निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर होताच मोहिते पाटील यांनी विरोधकांना सोबत घेऊन शिवरत्न बंगल्यावर बैठक घेतली. याचं मोठं पडसाद उमटले. बैठकीनंतर काही तासातच भाजपचे मंत्री संकटमोचक गिरीश महाजन यांनी थेट शिवरत्न गाठलं. मोहिते पाटील यांचा उमेदवारीचा आग्रह आणि समर्थकांची निंबाळकर विरोधात घोषणाबाजीची भूमिका पाहता मोहिते पाटील यांना डावलणे भाजपला परवडणार नाही असं विधानच केलं. यामुळे मोहिते पाटील यांच्या विरोधातून माढा उमेदवारी बदलणार की मोहिते पाटील माघार घेणार याची चर्चा सुरू असताना खासदार निंबाळकर यांनी विरोधकांवर शिक्कामोर्तब करत टेंभुर्णी येथील शिंदे यांच्या फार्म हाऊसवर बैठक घेतली. मोहिते पाटील वगळता सर्वजण एकत्र आला असल्याचे पाहायला मिळते. पण आमदारांना एकत्र करून निवडून येणार की जनतेच्या मनातील कौल भाजप पाहणार हे महत्त्वाचे आहे. 2 दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज सकाळपासून गावभेट दौरा सुरू करून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. अद्याप पक्ष आणि उमेदवारी जाहीर झाली नसली तरी मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. गाव दौऱ्यातील चर्चावरून माढ्याचा उमेदवारीचा पक्ष मोहिते पाटील ठरवतील की माघार घेतील हे येणाऱ्या काळातच कळेल.